पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 30. कदर याचा वानर जन्मी झाला उद्धार. श्री गणेशाय नमः. नारायण ऋषी नारदांना त्या कंजूष चित्रशर्मा ब्राह्मणाची कथा पुढे सांगत आहेत. ते सांगतात, यमदरबारात जेव्हा या कदर या ब्राह्मणाच्या पाप पुण्याचा हिशेब तपासला गेला त्यावेळी त्याच्या पापाचं पारड इतकं जड होतं की काही विचारून सोय नाही. यमराजाने चित्रगुप्तास विचारले, काय झाले, तुम्ही असे गप्प का? त्यावर चित्रगुप्त म्हणाला, महाराज काय बोलू, अहो या ब्राह्मणाच्या पाप पुण्याच्या खात्यात पापकर्मांची 100 तर पुण्याईच्या खात्यात 1-2% पुण्य नाही. जे थोडेफार आहे ते नगण्य, पापांच्या राशीच जास्त. कारण या स्वार्थी कंजूष धनलोभी माणसांनी आयुष्यभर अधर्म अनितीचा आधार घेतला आहे. त्याने अनेकांना लुबाडले, फसविले आहे. त्याने त्याच्या स्वभावाने पुरेसे न खाता पिता स्वतःच्या आत्म्यासही अनेक क्लेश दिले आहेत. याला ज्या बागेच्या मालकाने आधार दिला, अन्न दिले, निवारा दिला, त्याच मालकाला ह्याने खोटे नाटे व्यवहार करून धन चोरून लुबाडून लुटले, त्याचा विश्वासघात केला, प्रतारणा केली. महाराज, याच्या पापाचा पाढा कसा आणि किती वाचायचा हे सारे ऐकले मात्र आणि यमाने न्याय दिला. या दुष्टाला, पाप्याला घोर प्रेत पिशाची योनीत टाका. त्यानंतर त्याने जन्मभर केलेल्या कृत्याचे प्रतीक म्हणून त्याला सदैव उड्या मारणाऱ्या वानर योनीत टाका. आणि मग काय, यमराजाच्या आज्ञेप्रमाणे त्याला प्रथम प्रेत पिशाची योनीत जन्म घ्यावा लागला. या जन्मात त्याला अनेक पीडा, उपासमार, यातना, क्लेश, भुकेने जीव कासावीस होणे, तहानेने घशाला कोरड पडणे, जीव तडफडणे असे अमाप क्लेश आणि नरक यातना भोगाव्या लागल्या. यातच एक दिवस भुकेने जीव कासावास होऊन त्याने तडफडून जीव सोडला. नारदा, अरे एकदा का पापाचं भूत मानगुटीवर बसलं ना की ते चटकन खाली उतरत नाही. पापाचा हिशेब चुकता केल्याशिवाय तरणोपाय नसतो. म्हणून जीवांनी पापापासून दूर राहावे, पुण्य पदरी जोडावे, तरच जीवाचा काहीसा तरणोपाय लागतो. असो, प्रेतपिशाची योनीनंतर यमराजाच्या आज्ञेप्रमाणे त्या कदर्य ब्राह्मणास पुढचा जन्म जो मिळाला तो वानर योनीत. योगायोग असा की तो ज्या कालंजन नावाच्या पर्वत प्रदेशात जन्माला आला तो प्रदेश निदान फळा फुलांच्या नाना वृक्षांनी तरी समृद्ध होता. त्या भागातच एक मृगतीर्थ या नावाचे पवित्र जलाशय होते. असे सांगतात की देवदेवता मृगाचे रूप घेऊन त्या पवित्र इंद्राने निर्माण केलेल्या जलाशयाचे पाणी पिण्यासाठी तिथे येत. त्यावरून त्याचे नाव पडले होते मृगतीर्थ. हे मृगतीर्थ सभोवतालच्या फळा फुलांनी समृद्ध वृक्ष ह्यामुळे त्या वानराला पाणी, फळे आणि शीतल छाया यांची काही कमतरता नव्हती. त्यामुळे मागील जन्मापेक्षा या वानर जन्मात तो ब्राह्मण काहीसा सुखी आणि समाधानी होता. नारायण ऋषी हा असा कथाभाग सांगत असताना नारदांच्या मनात एक शंका येत होती. शेवटी न राहवल्याने त्यांनी ती नारायण ऋषींना विचारली. ऋषीवर, तो कदर्य ब्राह्मण पापी असून सुद्धा त्याला या पवित्र स्थानावर जन्म का आणि कशामुळे प्राप्त झाला? नारदांनी विचारले. त्यावर थोडे थांबून मग नारायण ऋषी सांगू लागले. नारदा, देवांकडे माणसाच्या सर्व भल्याबुऱ्या कर्माची अगदी बारीक सारीक नोंदही असते. त्याच्या घरचा न्याय पण असाच आहे की पाप्याला क्लेश, यातना आणि पुण्यवंतास सुख, समाधान आणि आनंद. याच न्यायाने या कंजूष ब्राह्मणाच्या पाप पुण्याच्या खात्यावरचे पाप भोगून झाले होते. नाही म्हणायला त्याच्या पुण्याईच्या खात्यात अगदी थोडी पुण्याई होती. ती पण नेमकी कशाची म्हणशील तर अधिक मासातील पुण्यकर्माची. त्याचं असं झालं होतं की या कंजूष ब्राह्मणाने एके दिवशी एका धनिक माणसाला अधिक मासानिमित्ताने पूजा, दान, धर्म करताना पाहिलं. तेव्हा हा धनलोभी माणूस त्या धनिकाच्या दारी जाऊन द्रव्य लोभाच्या आमिषाने अगदी मुक्त कंठाने अधिक मासाची, भगवान पुरुषोत्तमाची, ब्राह्मणास नारायण मानून त्यास अन्न, वस्त्र, धन दान दिल्यास भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतात, भरभरून देतात अशी स्तुती करत होता. त्याची स्तुती ऐकून आपल्याही पदरी एका ब्राह्मणास तृप्त केले तर अधिक पुण्य मिळेल या हेतूने त्या अधिकाने त्याला थोडे जास्तच ताणले. त्याच्याकडून होणारी ती स्तुती ऐकली आणि मग त्याची झोळी भरली. त्या कंजूष माणसाच्या हातून आयुष्यभरात नाही म्हणायला तेवढेच पुण्यकर्म घडले होते. त्याच पुण्यकर्माच्या बळावर त्याला वानराचा जन्म त्या पवित्र जलाशयाजवळ आणि फळा फुलांच्या जागी मिळाला. त्या जन्मात त्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी खूप उड्या मारल्या. प्रभू रामचंद्राच्या मुळे वानर जन्मास येऊनही त्याला अन्न पाण्यास कमतरता पडली नाही. नारायण ऋषींचे ते बोलणे ऐकले आणि नारदांनी पुन्हा एक प्रश्न केला. ऋषीवर, वानरांचे अन्न, पाणी आणि वानराचा जन्म ह्याचा काय संबंध आहे? त्यावर नारायण ऋषी म्हणाले. नारदा, अरे श्रीराम हा त्या विष्णू भगवंताचा 7वा अवतार, तर श्रीकृष्ण हा 8वा. श्रीकृष्ण म्हणजे पुरुषोत्तम, अधिक मासाची देवता.
राम अवतारात लंकाधीश रावणाचा वध करण्याच्या कार्यात सुग्रीव आणि त्याच्या वानरसेनेने फार मोठी मदत केली. त्या युद्धात अनेक वानरवीरांनी आपले प्राणही श्रीरामसेवेसाठी अर्पण केले. रावण वधानंतर त्याच्या बंदीशाळेतून सर्व देवदेवतांना जेव्हा श्रीरामांनी मुक्त केले तेव्हा त्यांनी देवेंद्रास अमृत सिंचन करून सर्व मृत वानरांना पुन्हा जिवंत केले. त्यांना असा वर दिला की तुम्हा वानरांना नेहमी अशाच पुण्यपावन जागी जन्म मिळेल की जिथे तुम्हाला कधी आश्रयाची तहानभुकीची समस्या राहणार नाही. त्या प्रभू रामांच्या वरदानानेच वानर योनीत जरी तो ब्राह्मण जन्मास गेला तरी त्याला तो परिसर प्राप्त झाला. पुढे त्या वानराने तिथे काही वर्ष आनंदात काढली. आपल्या पूर्वजांच्या रामसेवेचं फळ म्हणून की काय त्याला त्या जन्मात ईश्वराचे अनुसंधान राहिले. पुढे असाच अधिकाचा मास आला. पण आता ते माकड पार थकले होते. म्हातारे अशक्त झाले होते. त्याची शक्ती संपली होती. दात पडले होते आणि या साऱ्याचा परिणाम म्हणूनच की काय त्याला त्या अधिक मासात उपास घडला. एक दिवस त्याचा एका उंच फांदीवरून तोल गेला आणि तो वानर त्या मृगतीर्थात पडला. 4 दिवस त्याच गार पाण्यात त्याचा देह कुडकुडला आणि शेवटी त्याने त्या कुंडातच राम म्हटले. पण झाले मात्र असे की त्या वानर जन्मात त्याला घडलेला अधिक मासातला उपवास, शीतल पाण्यात पडून राहण्याचे भाग्य, ईश्वराचे अनुसंधान ह्याचे पुण्य कळत नकळत जोडले गेले. तिथे एक दिव्य विमान आले. देवदूताने त्याचा देह पाण्याबाहेर काढला. त्याच्या हस्तस्पर्शाने त्या जन्मात त्या ब्राह्मणास मरणोत्तर दिव्य देह प्राप्त झाला. त्या दिव्य विमानात आरूढ होऊन शेवटी तो भगवान श्रीकृष्णाच्या गोलोकी गेला. त्या वानर जन्मात अधिकाच्या पुण्याईने त्याच्या जन्माचे सार्थक झाले. इतकी कथा ऐकली मात्र आणि नकळत नारदांचा हात सुद्धा त्यांच्या गळ्यातील वीणेकडे गेला. त्यांनी तार छेडली आणि मुक्तकंठाने श्री नारायणाचे एक सुंदर असे स्तोत्र गाऊन आपली भजन सेवा श्री हरिचरणी अर्पण केली. नारायण ऋषी शेवटी म्हणाले, बा नारदा, खरंच तो पुण्यशील अधिक मास, त्याची देवता भगवान श्री पुरुषोत्तम हे दोघेही खरोखरच धन्य धन्य आहेत, नाही का? नारदांनी होकारार्थ मान हलविली आणि एक गोड स्मित हास्य केले.